सुप्रसंग कीर्तन रूपी संकट घेतलेला भंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप आवाज द्या रिटर्न द्या आवाजाला. जगासमोर सामर्थ्याने उभा करणारे परमार्थाचा पाया असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे. सामर्थ्याने जेव्हा हरिमुखे म्हणा म्हणतात तेव्हा आम्हालाही वाटतं आम्ही दैवाचे दास. कारण सांगणाऱ्याचं सामर्थ्य जेव्हा आम्ही लक्षात घ्यावं तेव्हा आम्हाला कळतं की संप्रदायाची पराकाष्ठ किती मोठी आहे. कारण आम्ही ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो, आम्ही ज्या संस्कृतीत जन्माला आलो, सध्याच वर्णन करायचं म्हटलं तर मातीलाही देव बनवायची ताकद ज्या धर्मामध्ये आहे त्या परंपरेमध्ये जिथे आम्ही मातीचा गणपती करतो आणि देवरात केल्यानंतर त्याचा देव बनवतो, इतकी पराकाष्ठ त्याच्या परमार्थामध्ये ज्या परंपरेमध्ये आहे त्या परंपरेला जेव्हा ज्ञानी योगी माणसं सामर्थ्याने पाठिंबा देतात, जेव्हा ज्ञानोबा म्हणतात, शब्द लक्षात घ्या, म्हणणारा कोण आहे त्या व्यक्तीचं सामर्थ्य काय आहे. उडारिला ध्वज तिन्ही लोकावरी, ही ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुराणी गुढी. आणि ताकद बघा त्यांच्या शब्दांची. आवाज खेचते बरं का माझ्या बाप, थोडं मोकळा करावा लागेल. विठाला आज त्यांच्या एका वाक्यावर, फक्त एका शब्दावर 20 लाख लोक आळंदी ते पंढरपूर दरवर्षी चालतात. हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते ज्ञानोबा म्हणतात हरिमुखे. किती भाग्यवान आहेत आपण. आणि ज्या नामचिंतनाचा अट्टास आपण घातलाय, कीर्तनाप्रिय एवढासा परिहार म्हणून अष्टविनायक गणेश मंत्र मंडळ यांच्या माध्यमातून अष्टविनायक नगर, चंदन नगर, खराडी या गोड ठिकाणी हा नामचिंतनाचा अट्टहास भव्य कीर्तन सोहळा, त्यानिमित्ताने सेवा माझ्या पदरात आली, माझे परमभाग्य समजतं. खर तर आम्ही सेवेच्या पात्रतेचं झालो हेच आमचं परमभाग्य. त्यात तुमच्यासारख्या गोड लोकांमध्ये येण्याचा योग आला, अजून त्यामध्ये भर. माझ्या ज्ञानोबा जेव्हा सामर्थ्याने आम्हाला सांगतात ना की ज्ञानेश्वरी सुद्धा ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे वृत्ती असो अवधारी सोची. बोलताना सुद्धा थोडासा रिटर्न आवाजाला द्यावा लागतो. गाताना विको द्या, बोलताना थोडासा रिटर्न असू द्या. विठाला मग आम्ही सामर्थ्य लक्षात घेतो. आता अभंग फार सोपा आहे, पण अभंगाचं वर्णन किंवा अभंगाचं चिंतन जर करायचं म्हटलं तर हरिपाठा इतकं किचकट जगात काही नाही. एखाद्या वेळेस वेदशास्त्र लवकर कळतील पण हरिपाठ कळणार नाही. कारण शेवटी सामर्थ्यवान ज्ञानोबरायांची रचना येते, थोडासा त्रास देणारच आहे. पाठांतरातील आहे पण शास्त्र फार गोड वर्णन करतं. ज्याचा उच्चार केला जातो त्याचा कधी विचार केला जात नाही, ज्याचा विचार केला जातो त्याचा कधी उच्चार केला जात नाही. जन्माला का आलो याचा विचार करत बसण्यापेक्षा ज्याच्यामुळे आलो त्याचं नामचिंतन घेण्यात आनंद आहे. मला कायम असं वाटतं की माणसाने अगदी हे म्हणजे ज्या संप्रदायात आपण जन्माला आलो, ज्या परंपरेत जन्माला आलो, या संप्रदायामध्ये ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालतं, काही फरक नाही पडत. थोडंसं कमी जास्त चालतं, ज्ञान थोडंसं कमी जास्त चालतं. पण ज्याला दास होता आलं नाही तो भगवंताजवळ कधी पोहोचत नाही. आम्हाला देवाच्या दारी जायचं. आता अभंगाचा अर्थ असा नाहीये की तुम्ही देवाच्या दारात क्षणभर थांबल्यावर तुम्हाला 4 मुक्त्या साधतात. नाही, तुम्ही देवाच्या दारात थांबल्यावर तुम्हाला 4 मुक्त्या साधतात असा याचा अर्थ नाही. लक्षात घ्या शब्द. तेने मुक्ती 4 साधी आल्या. तेने साधी आल्या, साधून झाल्यात त्या. भूतकाळ येतो. ज्यांनी साधल्या त्यांनी साधल्या. योग याग विधी येणे हे सिद्धी. पुढचंही लक्षात घ्या म्हणजे पाठीमागचं कळतं. इथे सिद्ध्या साधायची आम्हाला गरज नाही. नलगती सायास जावे मनांतरा सुखे येतो घरा. हे दंभ धर्म आहे. दंभ म्हणजे असत्य आहे. आम्ही याच्या पाठीशी लागत नाही. याचा अर्थ असा आहे देवाच्या दारात थांबल्यावर क्षणभराची किंमत एवढी आहे की तुम्हाला 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. क्षणभराची ताकद बघा की जेवढं सामर्थ्य एका 4 मुक्त्या साधलेल्या योग्यामध्ये आहे तेवढं सामर्थ्य एका हरिदासामध्ये आहे. एका हरिदासामध्ये. कारण एका नामाचं फळ ब्रह्मादीन सुद्धा सांगू शकत नाही, इतकी ताकद ज्या हरीच्या नामात आहे.
ते नामचिंतन करणारे माणसं आहेत आपण. तो 8 तास आपल्या मुखातून होतो. भाग्य फार आहे, मला कौतुक आहे खरंच. मी कधी कधी विचार करते काय कुळ भाग्यवान असेल ते ज्या कुळात ज्ञानेश्वरी वाचणारी मुलं जन्माला आली. काय धनवान असेल ते कुटुंब ज्या कुटुंबातली पोरं हरिपाठ म्हणतात. अहो काय पवित्र असतील ते मायबाप ज्यांच्या पोटी अशी संतती जन्माला आली. मी विचार करते मायबाप कधी कधी है ना. टाळ्या वाजू वाटलं तर वाजवत जा बरं का, पुणेकर वाजवायच्या. एखादं वाक्य जर मनाला पटलंय आपल्या, चांगलं वाटतं, दाद देणं हे मी पुणेकरांना शिकवावं एवढं दुर्दैव अजून आलं. हा, विद्येचं माहेर घर आहे, संतांचं माहेर घर आहे, पैशाचं माहेर घर आहे. अहो तुमच्या जीवनाचा हेवा वाटावा पुणेकर. अहो हातापायी त्याला आळंदी नेऊ. तुकोबरांची सासरवाडी पुणे, सगळा सहवास पुण्यात, पालखीची सुरुवात पुण्यापासून. अहो तुमच्यापासून सुरुवात आहे, तुमच्यापाशी शेवट आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे परिपूर्ण आहे. जगाच्या मालकालाही ज्या संतांचा सहवास मिळाला नाही त्या संतांचा सहवास अविरतपणे तुमच्या पुण्याच्या भोवतीनं आहे. किती भाग्यवान आहात तुम्ही. तुमचं कौतुक केल्यावर तरी वाजवा, आमचं राहू द्या. तुमचं गेल्यावर तरी वाजवत जा. तुम्ही वाजवीत नाही असं नाही रे माय बाप. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार करताय. दर घे घे, एवढं बोलली होय, दर आली वेळ आमच्या गावात, घे दर. म्हणजे लोक परमार्थच उपकाराने, उपकारी परमार्थ आहे आमचा. परवा दिवशी एका पट्ट्याने 20,000 लोकांची पंगत घातली. किती लोकांची? बोलत जा माय बाप, बोलत जा. वाटलं तर कीर्तन झालं माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायचं ह्यांनी घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते माय बाप पण बोला. काही काही माणसं तर असे बसले ज्यांच्या तोंडाकडे बघून असं वाटतंय आत्ता माणसं बोलवावी. कळलं त्याला, कळलं नाही का रे. आम्ही विचारलं जगद्गुरु तुकोबार आहे, जगाचा मालक तुमच्यासाठी विठ्ठल आहे ओ जगन्नाथ. अहो तो अखिलकोट ब्रह्मांड चालक विटेवरचे पाय कटेवरचे कळ सोडून उभा राहतो. वाडा वेळ झाला उभा. असं जन्मात येऊन तुम्ही काय केलं की जगाची मालक तुमची वाट बघतो. तुकोबार म्हणले मी काहीच केलं नाही याची मला जाणीव आहे म्हणून जगाची मालक वाट बघतो. उत्तर कळतंय ना. मन करा रे प्रसन्न सगळं सिद्धीचे साधन मोक्षात्वा वंदन. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड, पीस ऑफ माइंड. मन शांत आहे, मन चंगा तो काटवट में गंगा. हा, सगळं माहिती तुम्हाला. उगाच बोलू ना तुम्ही मला. लय सोपे आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व, फक्त शहाणा तो धनी, फक्त शिकवणारा घेणारा दोन्ही शाणे पाहिजे. इथे दोन्ही येडे येतं. शिकवणाऱ्याला वाटतं माझ्यासारखं कोणाला येत नाही, घेणाऱ्याला वाटतं ह्याला काय येतंय उगा मी म्हणून ह्याच्यापाशी शिकतोय. असं नसतं रे. ज्ञानियांचं ज्ञानी सुद्धा म्हणतात ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लादले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. देणाऱ्याची जाणीव आहे म्हणून करणाऱ्याचं कौतुक आहे. आणि आपण काय कौतुक करावं रे माणसांचं. खरं सांगू, आपली पात्रता नाही आपण संतांची वाक्यता उच्चारावी, खरंच नाहीये. पण ही पात्रता निर्माण करण्याची ताकद त्या भगवंताच्या नावामध्ये आहे. मग आम्हाला माहित आहे मला कळत नाही एवढं ज्याला कळालं तो शहाणा आहे. मला कळतंय हे ज्याला वाटतं त्याच्यासारखा मूर्ख दुसरं नाही. मला कळत नाही एवढं ज्याला कळालं त्याच्यासारखा शहाणा दुसरा नाही. मला कळतंय हे ज्याला वाटतं त्याच्यासारखा मूर्ख. कारण हे जे काही चाललंय ना, हे मंडळ असेल, कीर्तन ठेवणारे संयोजक आयोजक नियोजक असतील, ही परंपरा असेल, हा एवढा गोड मंडप असेल, तुम्ही बसलेली मायबाप असाल, हे कीर्तन असेल, तुम्हाला वाटतंय करणार आहे, तुम्हाला वाटतंय करणारा पुढे उभा आहे, तुम्हाला वाटतंय मी ऐकतोय. पण हे सगळं जे काही चाललंय ना, कबीर महाराज फार गोड वर्णन करतात बघा. मेरा आपकी कृपा सबका मेरा आपकी कृपा सबका शब्द लक्षात घ्या. काय म्हणतात कबीर महाराज, जगाच्या मालक आहे. मेरा
वृक्षाचे पान आले ज्याची, अरे ते सगळं सोडा. खाल्लेलं अन्न पचवणारा सुद्धा जगदीश्वर आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना अर्जुना, तो मी विठ्ठल आहे, तो मी कृष्ण आहे, तो मी राम आहे, तोच मी गणेश आहे. नामबाराय म्हणले तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदे अर्मोते. हेच सुख करता दुःख हलता वारता विघ्नाची. नीट आरती म्हणत जा, नीट म्हणायची. वाट पाहे सजनी. अरे मंदिरात तरी सजनीला सोड झाल्या, ठीक आहे ना, फळीवर वंदना तुम्ही. आणि हे बघा अर्थ लक्षात घ्या. सुख देणारा, दुःख हरवून घेणारा. वार्ता अविघ्नाची काय अर्थ काढाल? विघ्नाची वार्ता देणारा नाही, पुढचं जोडा. वार्ता अविघ्नाची नुरवी. नुरवी म्हणजे नकारात्मक किंवा नाही. वार्ता बातमी. विघ्नाची वार्ता कधीच आपल्यापर्यंत पोहोचवू न देणारा. मग लोकमान्य टिळकांना आम्हाला विचारायचं आहे, 33 कोटी देवांपैकी तुम्ही गणपतीचीच का स्थापना केली? गण एकत्रित येणारी संख्या गण. पती धनी मालक. पती म्हणजे धनी आणि मालक. सगळ्याला एकत्रित आणायची ताकद कोणात असेल तर ती गणपती आहे, म्हणून गणपतीची स्थापना. गजानन. आनन संस्कृत मध्ये आनन म्हणजे शिर. मुंडक. आनन म्हणजे शिर. गजानन. गज म्हणजे हत्ती, आनन म्हणजे शिर. ज्याचं शिर, ज्याचं मुंडक, ज्याचं शिर हत्तीचं आहे तो गजानन. हे पार्वती मात्र दिलेलं नाव. आता बघा मळाचा गणपती केला हे आपण पुढे बघू, आधी थोडं शास्त्राकडे वळूयात. गणपतीचा जन्म कधी होतो? पार्वती मातेनं मळ काढल्यावर हे पुढे झालं, हे कथा झाली. खरं तत्व काय आहे? पार्वती ही श्रद्धा आहे, महादेव हा विश्वास आहे. पार्वती ही श्रद्धा आहे, महादेव हा विश्वास आहे. विश्वासाचं श्रद्धेशी पाणी ग्रहण झालं की गणपतीचा जन्म होतो. गणपती हा विवेक आहे. गणपती कोण आहे? विवेक आहे. दुसरा जन्म झाला पुरुषार्थाचा, कार्तिकेय. श्रद्धा आणि विश्वासाची 2 लेकरं आहेत, पुरुषार्थ आणि विवेक. फक्त विश्वास असून चालत नाही, श्रद्धा लागते. फक्त श्रद्धा असून चालत नाही, विश्वास लागतो. आणि जेव्हा ही दोघही एकत्र येतात त्यावेळेस जन्माला काय येतो? विवेक, शांतता. जीवनामध्ये सत्य, विवेक म्हणजे सत्य म्हणूया आपण आपल्या साध्या भाषेत, ते जन्माला येतं. आणि जेव्हा विवेक जन्माला येतो तेव्हा पुरुषार्थ आपली आपण साधला जातो. आम्ही म्हणलं नानाबारांना विवेक ठीक आहे, आम्ही काजळी झालो तरी ती विवेकाची फक्त काजळी होता यावं आम्हाला. आम्हाला रोज होता आलं ना, रोज संतांच्या चरणाचं रोज होता आलं. आम्ही पात्रता नाही पुढची मागत देवा. आम्हाला देवाच्या शेजारी नाही, देवाची हे जागा आम्हाला भगवंताच्या चरणाशी पाहिजे. आम्हाला दासत्व पाहिजे. हा एकमेव संप्रदाय आहे जिथं मालक झाल्याशिवाय काहीच मिळत नाही असं नाही, जिथं दास झाल्याशिवाय मालकापेक्षा जास्त मिळतं. कारण इथे भगवंतावरनं भक्ताची ओळख नाही, भक्तांवरनं भगवंताची ओळख आहे. शबरी येतं राम आहे, मारुती येतं राम आहे. इथे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, जनाई मुक्ताई आहे तर विठ्ठल आहे. विठ्ठलाचं वैभव माझ्या संतांनी वाढवलंय. कौतुक आहे मला. फक्त मला वाईट याचं वाटतं की आम्हाला कळलं नाही. मला वाईट याच गोष्टीचं वाटतं. मला शोकांतिका वाटतं महाराष्ट्राची. आमच्याकडे जी लोक देवाला मानतात ती मूर्ख आहेत, जी मानत नाहीत ती शानी आहेत. काय मेंटॅलिटी रे तुमची? हा, मी टकल्यावरची केस काढून काढून टाकल्यावर केस येईना तरी तिरुपतीला मरत. अरे देहू आनंदी पायथ्याला रे, जा तिकडे. मी नीच नीच मानत नाही, मी असं नाही म्हणत. मला सांगायचंय काय, शब्द लक्षात घ्या. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त. खरंय का खोटं? मग लालबागचा राजा काय, दगडूशेठचा गणपती काय, आणि अष्टविनायक मंडळाचा गणपती काय, घरात बसवलेला गणपती काय, सगळं सारखंच आहे करे माझा. मी काय म्हंटल, ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे.
म्हणजे आमच्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही, ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपते. आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणाला झाली होय रे दाद्या. काय लोक आहेत पण कैफणीची बाधा, द्वैताची झाडणी गुरु विज्ञान आणि तया कैची कीर्तन घडेल ना. आणि काय कळणार आहे मला, तुम्हाला कळत नाही कीर्तन कधी कधी. आणि जिथे मूळच प्रबळ नाही तुम्ही फळाची अपेक्षा करताय कशी, मूळच चुकीच आहे रे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गैनीपती, गैनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले. माझ्याकडे आलं ते फळ आहे रे, मूळ दुसरंच आहे. परंपरा लक्षात घ्या. तशी दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळ कमीच सर्वज्ञता वरी तयाते. आणि माऊलींच्या कृपेचं वर्णन करावं तर माझ्या माऊली जिथं शास्त्र वेद उपनिषद या सगळ्यांचा सार करून तुमच्या आमच्या समोर हरिपाठ ज्ञानेश्वरी मानतात ना, मी भाग्यवान समजते स्वतःला. मायबाप इतके उपकारी आहेत ना आपण, इतके उपकार आहेत संतांचे आपल्यावर. आज ज्ञानेश्वरी आणि गाथा नसताना तर आपण माणूस याची सुद्धा जाणीव आपल्याला आजपर्यंत झाली नसते. एवढी कृपा आणि एवढे उपकार आहेत संतांचे. पण आमच्या पिढीला ज्ञानेश्वरी माहित नाही, ज्ञानोबराय माहित नाहीत. काही दिवसांना मराठी शिक्षण राहणार नाही, फक्त इंग्लिश मिडियम असेल. ती इंग्लिश मिडियमची मॅडम बरोबर एक चित्र काढेल आणि त्या चित्राकडे बघून बसलेल्या लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. यू नो व्हॉट आय मीन. याला म्हणतात बोआ. बरं म्हणजे समजलं नाही मॅडम. लाईक डायनासॉर तो होता ना नामशेष प्राणी, तसे महाराज नामशेष असतो. असा असतो बोआ, फेटा बांधलेला, कंबर बांधलेला. परंपरा टिकवा रे. बाकीची माणसं धर्म सोडत नाही, मग आम्ही का धर्म सोडावा. अरे गाव माझा, माती माझी, इथे परंपरा माझी, संस्कृती माझी, जन्म माझ्या पूर्वजांमुळे आम्हाला, रक्त माझ्या मावळ्यांनी सांडावं, ज्ञान आमच्या संतांनी उभा करावं. मग इथं साम्राज्य सुद्धा आमचंच असावं. या खाटात आम्ही जगलो. इथे दारातल्या पानाच्या टपरीपासून गावातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत आमचंच साम्राज्य पाहिजे. मग तुम्ही माज म्हणलात तरी हरकत, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाथाळांच्या माती ही दुकानं यांनी टाकायची. गड्या घालाय आपली पोरं. बघा कशी दिसते, छान दिसते. अर्थ काय, कशासाठी कष्ट कर, जगाचा मालक देईल. तो विश्वास रे ना, महादेव विश्वास आहे, त्याच्याशिवाय विवेक जन्माला येत नाही. विश्वास. मलाही माझे मित्रमैत्रिणी म्हणतात अगं तुझं वय काय, तू करती काय. अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचं आहे, जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, मस्त लाईफ जगायची, स्टाईलिश राहायचं. म्हाताऱ्या माणसासारखा फेटा बांधून लोकांना म्हणते विठ्ठल म्हणा, विठ्ठल म्हणा. काय होतं की विठ्ठल म्हणा. खरं सांगू तुम्हाला जगाचा मालक किती देतो. स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. 22-23 वर्षाची पोरगी आहे मी. खरं सांगा मी का एका पायरीवर तपश्चर्या केली असेल का वनाचं. नाहीच की. फार उपास तपास. तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी माझ्या. आणि माऊली सांगतात ना शरीराचे ताडावे, अतिविषय सेवावा का सर्वात निरोधावा. पोटापेक्षा कमी खायचं नाही, पोटापेक्षा जास्तही खायचं नाही. माय लय उपवास करायच्या भानगडीत पडायचं नाही. इमानदारीनं सांगा, उद्या तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे, ती आणतील दुसरी, तुम्हाला खपल का. ते तेवढ्यासाठीच बसल्याच आहे, ती आणतील दुसरी, आपल्याला खपणार आहे का ग माय. नको ग, कशाला त्रास करून घ्यायचा आहे जीवाला. माझ्या माऊली म्हणणे देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, भलता देव भेटला की लय त्रास होतो. देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, पण भलता देव लय त्रास देतो रे. अक्कलिंबाचं झाड सांगतं पण देव उतरत नाही. याचा अर्थ मी मानत नाही असं नाही, मलाही आवडतं की गार, मलाही आवडतं. डोंगराची हवा न बायला सुवासना गार. नको माऊली, उठली तर गणपती नवरात्र एकाच मंडपात व्हायचा आपला. हाय तू गणपती आपला उठवावं लागायचं. मला आवडत नाही असं, मला नाही आवडतं. चांदण आवडतं मला सुद्धा. फक्त माझं एक वाक्य आहे, भगवंताचं नाम तुम्ही कसंही घ्या, काळ्या वेळ नामा उच्चारिता, याला काही तथ्य नाही आपल्याकडे. कसंही घेऊ शकतो, अगदी तुम्ही कसंही घेऊ शकता देवाचं नाव. मला एक सांगा, कारलं प्रेमानं खाल्लं म्हणून गोड लागतं का. मध रागाने खाल्लं म्हणून कडू लागतो का. विष प्रेमानं कवटाळून पिलं म्हणून काय मारित नाही का. विषाचा गुण आहे काय, मारणं. मधाचा गुण आहे काय,
गोडवा देणं, तसा नामाचा गुण आहे पुण्य देणं. मग नाम हे जिभेवर कशाही परिस्थितीत आलं तरी ते काय देतं? पुण्याची गणना. हे त्याचा मूळ गुण आहे नामाचा, तो मूळ गुण ते नाम सोडत नाही. मग कसंही घ्या, मला फक्त एकच वाक्य तुम्हाला मायबाप सांगायचं आहे, भजनात नशा असावी, भजनात नशा असावी, पण नशेत भजन नसू नये. एवढंच वाक्य माझं कायम लक्षात ठेवा. भजनात नशा असावी, पण नशेत काही तुम्ही भजन करू नका. पाप कधीच भगवंताच्या मंडपापर्यंत येऊ देऊ नका. अवघड आहे. काही माणसं म्हणलं ताई कीर्तनाला निघालतो पण आलो नाही पावसाला. काय म्हणलं ताई आलतो पण बसलो नाही. काय म्हणलं ताई बसलं पण फोन आला मधनच गेलो. काही म्हणलं ताई शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चूकच नाही. तुम्हाला कीर्तनाच्या मंडपात येता आलं नाही, तुमची चूक नाही. मंडपात येऊन तुम्हाला काम आलं, तुमची चूक नाही. अरे बसूनही तुम्हाला कळलं नाही, तुमची चूक नाही. मायबाप तुमचं पाप तुम्हाला धर्म मंडपात बसू देत नाही, हे सगळ्यात मोठे सत्य. माझी भाषा नाही, नामासी विनमुख तू नर पापिया हरिविन धावया. आणि पापाचं इतकं अवघड आहे ना मायबाप, हे ना भजन करू देतं ना नीट. आयुष्यात जर समाधान मिळत नसेल ना तर आपण समजायचं की आपल्या पापाची सगळ्यात मोठी पूर्तता आहे ती. आणि मला समाधान का लागत नाही? तुझ्या कर्माचं फळ आहे ते खूप आहे. अहो बंगला आहे, गाडी आहे, अहो घर भरलंय माणसांनी, अहो इतकं आहे की सरता सरत नाही पण रात्री झोपच लागत नाही. अहो इतकं काय सांगू तुम्हाला, अहो इतकं मड पैशात पुरेल इतकं पैसा माझ्याकडे, पण काय करू? समाधान, शांतता ही आपल्या पापाची फळं आहेत. केले कर्म झाले त्याची भोग संततानी कर्मानुबंधी मनुष्य लोके नरूप मसत धूपलब्धते नांदे न चादिनी संप्रतिष्ठा. तुम्ही किती मोठे असाल कर्मापासून वाचू शकत? अहो ज्याचा बाप जगाचा मालक आहे, ज्याचा पोरगा जगाचा मालक आहे, त्याचा बाप पुत्र वियोगाने कर्मवियोगी दशरथे मेला, कर्मवियोगी दशरथे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण जय पावला, कर्मे रावण जय पावला. वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, सीता देवी. म्हणून विनंती, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, निर्देह दुर्लभ जाना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, जग जोगी जाग जाग बोलती. वेळ तोपर्यंत समजून घ्या मायबाप, ह्यातलं कोणच चुकला नाही. अहो ज्याचा मामा श्रीकृष्ण, ज्याचा बाप अर्जुन आहे, तो अभिमन्यू चक्रव्यूहात गुंतला. हो 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? पुणेकर ए धोंड्याचा महिना 7 कोटी घरं सोन्याची होती. आरमटोळा घातला आपल्या सासऱ्यानं, भाद्रपद आला तरी स्टेटस ठेवतोय, कटाळा आला. अरे आधी गेला श्रावण गेला, भाद्रपद आला रे, आता तरी स्टेटस ठेवू नको. लाडाचा जावाय गेलाय सासरा, लाडाचा कौतुक. मला लोक जे स्वतःच कौतुक करतात त्याचं लय कौतुक वाटतं. काय काय माणसं कुशाल म्हणतात, त्या ताईला सांगा मी कोण आहे. काय म्हणतात? त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्याला उत्तर आहे, तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे तर तू एकदा नीट विचार कर, तू कोण आहे. कोणी तू तयाचा हरी कर. अरे जगाचा मालक कौतुक करतो, फक्त कर्म सत्य असलं पाहिजे. अवघड आहे आपलं. अहो एखाद्याच्या घरी जाऊन त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पांगत करतोय, ते आपलं काही ऐकत नाही. त्याच सांगतो मी, याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा चिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपण साहेबाचं लय जमतं ताट लावून बसतो. आपण साहेबाचा ओझो हात, आपली बायको लय महत्वाची. आणि मग मला
हाणतो का काय लागा तू? अरे किती सांगशील लोक? अरे माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार कर घरात किती असेल. जयाची याद राहिली सोन्याचा पिंप आणली आईचं रेडा बळ, बोल. विचार कर आणली दैवाचे राजयाची कांता. काय बी कमा. पण आमच्याकडे म्हणलं ना शोकांतिका आहे. आमच्याकडे जी पोरगी वरातीत नसते ती सुशिक्षित आहे, जी कीर्तनात नसते ती नालायक आहे. अरे वा, तुझी डोळी नवरदेवासमोर नसते. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आम्ही कीर्तनात नसतो, इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, ओव्हर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावाना त्यानं माळ घातली तो महाराज आहे. माऊली त्याला चावना म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. मोठं की देहा कुठे मोठे, हिचं ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. फक्त त्याला म्हणावं ज्ञानी, त्याला म्हणावं ज्याची भक्ती, ज्याचं ज्ञान व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला आलं. याची पूर्तता म्हणायची तर महाराज 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय आहे चांगलं महाराजांचं. 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आहे. आम्ही विचारलं कितपत योग्य आहे. आपण परमार्थिक माणसं, मोठ्यांना मान देणारी, असं चरणावर मस्तक. तुम्ही हे 16 बघताय, उपजतात ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी. चांगदेव न्यायशास्त्र सांगतं आत्मा हा निर्गुण निराकार आहे. आत्म्याला कुठलं स्वरूप नाहीये, पण आत्म्याचं स्वरूप ज्ञान प्रगट करतं. ज्ञान आत्म्याची ओळख करून देतं. पण तरी सुद्धा आत्म्याचं स्वरूप जरी ज्ञान असलं तरी ज्ञान हे आत्म्याच्या अगोदर जन्माला येतं. जसं की प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो. प्रकाश सूर्याचं स्वरूप असूनही आधी तांबडं फुटतं आणि मग सूर्य होतो. ज्ञानेश्वरीनं इतकं जीवन सोपं केलंय ना आपलं की आपल्याला वेदशास्त्र कळतात. फक्त काय वाचायची ज्ञानेश्वरी. विनंती बरं का मायबाप, आयुष्यात येऊन ज्ञानेश्वरी वाचा. लोक मला म्हणतात होतं काय? अहो काय सांगू मायबाप, आमच्या घरात विठ्ठल आहे, आमच्या दारात तुळस आहे, आमच्या मुखात भगवंताचं नाम आहे, आमच्या मुखात हरिपाठ आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे. अरे तुकोबारांच्या गाथाचं समर्थन करतो आम्ही. अहो जगाच्या मालकाला आम्ही आमच्या मनात जागा दिली. जगाच्या मालकानं प्रत्येकाच्या मनात आमच्याविषयी जागा निर्माण केली. अजून जगाच्या मालकानं काय द्यावं मला सांग. आम्ही फक्त त्याला मानलं, त्यानं जगाला भाग पडला आम्हाला मानायला. तुम्ही धर्माने वागा, तुम्ही धर्माला माना, धर्म तुम्हाला मानतो. आमचं कसं झालं नाही बाप, आम्ही चुकतोय हेच आम्हाला कळत नाहीये. एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं एवढा काय असतो? त्याला कंडक्टरला फसवला. म्हणलं कस काय? मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय झालं? तू काय म्हणे ऐसी बुद्धीची जड त्याहुनी दगड. एका माणसाने एक तास भाषण केलं, देव नाही याच्यावर. कशावर? देव नाही. मला तासाने मलाही वाटलं उद्याच माळ काढावी. काय बोलला तो, काय पटवून सांगितलं. काय शब्द फेक, काय अमोघवाणी, काय वाक्य रचना, काय ती बोलण्याची धमक. एवढं भारी बोललात, एवढं भारी तुम्हाला बोलाय जमलं कसं? ते म्हणला देवाची कृपा. कळलं त्यालाच कळलं. अरे याने देव नाही म्हणून तासभर भाषण केलं आणि जी लोक देवाला मानत नाही तीच जास्त मानतात. अवघड झाला, फक्त दिखावा झाला. आम्हाला शहाणं दिसायचं. नामदारा सांगतात बघा, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे, पुढे तुझी म्हणे सरत चाले तिचं वाटली एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे. म्हणजे नामदेव आहे. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 लांजण भरले, पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध पुणेकर बोल जा. तुम्ही मुदाम करताय, तुम्हाला माझी जिरवायची. तुम्ही कीर्तन झाल्यावर म्हणणार एवढी पोरगी बोंबलत होती बोल बोल, माझ्याकडे बघत होती तरी पट्ट्या बोलला नाही. कशाचा? तुम्हाला माहित तर आहे का आपण वेड्यात कुणाला काढतोय? देवाजवळ वेड बनून राहा, शहाणा बनून. आईला 2 लेकर आहेत, आईला 2 लेकर आहेत. एक शहाणं एक येडे, एक शहाणं एक येडे. शहाणे खा म्हणलं की खात, शाळेत जा म्हणलं की जात, अभ्यास कर म्हणलं की करत. दुसरं कसं येडे. ती माणसं आल्यावर मुदाम रडतो. येडे ती माणसं बघून जास्त येड्याने करत. त्याला माहित आहे माणसात काय करीत नाही.
एकट्यात ग बसतो, पण माणसात नुसतं नाचणार मायबाप. ती कसं आहे ती येड आहे. पण आईच्या अंतकरणाने सांगा माय काळजी कुणाची वाटते? माझ्या आईचंही तसंच आहे. माझी जी बंदरीची माय आहे ना ती पण येड्याचीच काळजी करते, शाण्याच्या नाही नादी नाही लागत. आहे की नाही? कायम लक्षात ठेवा. शाने नका रे, लहानपण देवा देवा. अहो तुकोबारांचं सामर्थ्य काय? जे तुकोबारा आहे मातीवर चलते तर माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबारा कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो, एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबारा. ते तुकोबारा ज्ञानोबारांना म्हणतात माझं बामरा काही थोर मग ज्ञानोबारा काय असतील विचार करा ना जरा. सामर्थ्य फार आहे संतांचं, आम्हाला कळलं नाही कधीच. आम्हाला कधीच तुकोबारा ज्ञानोबारा कळलं नाही. भाग्यवान आहे मी, आम्हाला ज्ञानोबारा तुकोबारा थोडे कळू न कळतात. त्यांची ऊब आहे, जगाच्या मालकाची ऊब आहे की आम्ही व्यासपीठावर उभा आहेत. काय पात्रता आहे रे, कणभर कष्ट नाही. काय कष्ट, कणभर त्याग नाही ना, कणभर तपश्चर्या नाही. अहो तपश्चर्या त्यांनी केली म्हणून आमच्यासारख्याला भेटलं मायबा. लय ताकद जगाच्या मालकात, फार ताकद. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी आहे ना. जगाच्या मालकानं साथ द्यावी मायबाप. हिम्मत नाही कोणाची आपल्याला हरवायची. टाळ कुठे आहे, आज म्हणतील वेडा आहे, आज म्हणतील सगळं देवाच्या पायात घालवलं. पण त्यांना कोणी सांगा जे मिळवलं तर ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त किमतीचं होतं. आपले धर्मशास्त्र सांगतं पैसा म्हणजे काय, संपत्ती म्हणजे काय. विपदो विपदोनी व संपदोनच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जगता आली तसं म्हणतात. मग परमार्थ हे महाधन जोडी देवाचं. मग कशाला त्याने मुक्तीच्या साडी आल्या, कशाला भानगडीत पडायचंय हरिमुखे. योगी योगी होणं साधं नाहीये. ज्ञानोबारा योगियांचे योगी आहेत. ते वर्णन करताना म्हणतात योगी तुही करीती परी कर्मे फिरीनं बनली जाती जे सांडिली आहे संगती अहम भावाची. याचंच वर्णन कुंडलिनी शक्तीमध्ये करताना ज्ञानोबाराय म्हणतात ज्याला कुंडलिनी शक्ती जागृत करता आली, कर्माचं बंधन तोडता आलं तो योगी आहे. आता कुंडलिनी शक्ती म्हणजे काय? माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या. किती? 72,000. 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक रेचक कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्याला ज्याचा अधिराज्य आहे 3.5 वेळा असली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या देटापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. ज्यावेळेस माणसाला समाधी लावता येतं माणूस जिवंतही नसतो आणि मेलेलाही नसतो. तुम्ही कधी ऑब्झर्व करा, तुम्हाला सायंटिफिकली सांगते अवस्था कशी असते. तुम्ही ऑब्झर्व करा, आता सध्या पण करा. आपली एकच नाकपुडी चालू आहे, एकच कुठली तरी एकच चालू असते. आपण दोन्ही नाकाने कधी श्वास घेत आपली एकच नाकपुडी वन टाइम चालू असते, एकतर उजवी तरी नाहीतरी डावी तरी. पण जेव्हा तुम्ही भगवंताचं दर्शन एकचित्त होऊन घेता त्यावेळेस इतकं एकचित्त झालं पाहिजे की दोन्हीही नाकपुड्या पूरक रेचक कुंभक यावेळेस सगर्भ प्राणायाम आगर्भ प्राणायाम या प्राणायामाचे 2 प्रकार. ही क्रिया ज्यावेळेस एकत्रित घडते ना म्हणजे दोनही नाकपुड्या ज्यावेळेस आपण एकत्रित चालू ठेवू शकतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं मन देवाजवळ असतं. हे सगळं मरू द्या, मी म्हणते कसंही असू द्या, काही असू द्या. ज्याने ज्याने आजपर्यंत ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय माझ्या ज्ञानोबारायांनी त्याच्या मस्तकावर यशाची रेषा रेखाटल्याशिवाय सोडलं नाही. हा विश्वास हो काय ताकद आहे माझ्या ज्ञानोबारायांमध्ये. भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे ते चालते ज्ञानाचं प्रतिबिंब ओतप्रोत ज्ञान आहे ज्ञानोबारायांचं. ते ज्ञानोबाराय म्हणतात हरिमुखे कशाला चहुविधी जाणं आटलाही पुराण. हरिमुखे म्हणा ना
आता आपल्याला शक्ती लावायला जमणार आहे का? आतापर्यंत मी जेवढं सांगितलं आपल्याला जमणार आहे का? जमणार आहे दादा? अरे मग असं खा ना, असं कशाला मरता? असं सुख बी लागलं आणि पोट बी भरेल रे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की त्याच्यामुळे आहे. हे माझं कर्तव्य, मी उपकार नाही करत जगाच्या मालकावर. हे जे काही चाललंय ना हे त्याच्यामुळे आहे. शंकराचार्य वर्णन करतात, करारविंदे
जगाचा मालक बाकी शिरू आहे. तू काय घाबरवणार आहेस रे मला? अरे देऊन देऊन देशील किती दुःख, अरे किती अडचणी आणशील, अरे किती रडवशील. अरे जिथं जगाचा मालक माझे अश्रू पुसतोय तर तू रडवावं एवढी ताकद तुझ्यात नाही रे. किती दुःख. अहो आगळी परीक्षा द्यावी लागली सीतामाईला. अहो वस्त्रहरण झालं द्रौपदी मातेचं. अहो तुकोबरायांना लोकांनी शिव्या घातल्या, ज्ञानोबरांच्या जोडीत दगड टाकली, नातांच्या अंगावर तुकले, जनाईवर चोरीचा आळ घेतला, दुखताईला भांड दिलं नाही, तुकोबरायांना मंदिराच्या दारात जागा दिली नाही, नामदेवरायांना कीर्तन करू दिलं नाही. कसं जमणार आहे? विश्वास कमी केला काय तुम्ही? फक्त हरिमुखे माहीत आहे मला, मी जथं त्याचं नाव घ्यावं ना, तो अदृश्य जरी असला ना, रम्य नाही रूप नाही वर्ण छान, पण मला माहित आहे मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. जिथं मी तुझा दास आहे ना, दास, काय त्रास द्यायचा तो दे. पण आम्हाला कसं वाटतं, आळ माळ घातली की उद्या महाराजांनी परवा पाकिटच, असं नसतं रे दादा, खरंच नसतं. देव काही पिझ्झा नाही रे ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटाय नाही रे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा. विश्वास ठेवा बरं. सुदामांच्या घरी खायला अन्नाचा कण नाही. सुशला माता रडून सांगते, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा ना, देणार नाही का? देव सांगतोय देणार नाही, देव आहे ना, तुम्ही सांगता ना, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा, तुम्हीच म्हणता घालोनिया भार राहिलो, देणार नाही का? सुदामा सांगतात, मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे. तुम्हाला माहित आहे? काही नाही, विषय नाही बापर का, काय नाही. त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला की त्याला हा माहित आहे, माहित आहे. काही नाही, न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. हा विश्वास आहे माझा त्याच्यावर. त्याला न सांगता कळतं, हा माझा त्याच्यावरचा विश्वास आहे. आणि मला माहित आहे मला तो मरू देणार, येईल थोडीशी संकट, पण कृपा त्याच्याशिवाय कुणी करणार. आणि जेव्हा तशी कृपा होईल तेव्हा जगाकडे मागायची गरज पडणार. या विश्वासामुळे मुठभर पोहेच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताने सुद्धा मला अर्पण केली. याला विश्वासाचं फळ म्हणायचं. कसं ना, किती ट्रस्ट पाहिजे ना जगाच्या मालकावर. पण जे तुम्ही विश्वास डगमगी देता ना, तुम्ही जे म्हणता ना देवाला माझं वाक्य केलं, हे लय अवघड आहे बघा. हे बघा, श्रीमंती आल्यावर गरिबी प्रत्येकाकडे येते, गरिबी आल्यावर श्रीमंती सुद्धा प्रत्येकाकडे. असे एखादे संत सांगा जे श्रीमंत नव्हतं. नाथबाबांच्या गरिबीला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत चिवत होता. चला ते सोडा. तुकोबराय 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबरायांची. किती लाखाची? पुणेकर किती लाखाची? आत्ताच नाही बरं दादा, 450 वर्षापूर्वी. आत्ताचा 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. विचार करा. लय नका करू, आता किंतु मला लोकांचं चांगलं खपत नाही आपल्याला. किती श्रीमंत तुकोबरा आहे बरं. फक्त श्रीमंत आहेत का? देण्याची श्रीमंती बघा, देण्याची दानड बघा. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबरा आहेत. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कोणी माफ केलं? जगद्गुरु तुकोबरायांनी. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 तोळं सोनं तुकोबराकडे घाण होतं. अशा कागदाच्या किती बैलगाड्या सगळ्या इंद्रायणीत बुडवल्या. एकच आम्ही म्हणत नाही तुकोबा. लोक म्हणले एवढं सगळं बुडवलं, असं काय भेटतंय विठ्ठलाच्या नावाने? अहो हातचा घास तुम्ही घातला हो दुसरीकडे. तुकोबराय म्हणले काय सांगू तुला, अरे या पैशाने काय झालं असतं? माझ्या विठ्ठलाच्या नावात एवढी ताकद आहे.
सृष्टी पुढे गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्यात देखत करू एवढी ताकद कीर्तनात आहे. लोक म्हणले एवढं ऐकतोय म्हणून काय बोलायचं नसतं, तोंडाला येईल ती. काय प्रॅक्टिकल विचार करा ना, गाढवाचं कुठं घोडं होत असतं का? पुणेकर गाढवाचं घोडं होतं का? नाही म्हणू नका, पुढे बघा. अरे दादांनो, आम्ही गाढवच आहे. संतांनीच आम्हाला घोडं केलं, काही ताकद नाही रे. आणि ती पालखी आहे ज्यात चरण पादुका ठेवल्याशिवाय त्या पालखीला किंमत येत नाही. कळतं तुम्हाला? रोज येत रे आम्ही, रोज येत या विषयाकडे. ताकद आहे, ही ताकद ज्याला कळाली ना, धन्य माता पिता तयाची तयाचा हरिक वाटे देवा. ही ताकद फक्त कळली पाहिजे या विषयाकडे. श्रीमंत नामदेवरायांची बायको राजाई 3.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. किती? पुण्याच्या बाया 3.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता. नामदेवरायच्या बायको राजाईला झोपाया 2 BHK आपल्या बापाचा. तरी भांडणत म्हणती माझा बाप काही भिक्कारी नव्हतं, तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिले, लय पाठ्याची मी, पण ते माझं डोळं फुटलं, मी तुला वय म्हणलं, तुझ्या दिले चांगलं चांगलं बघायला आलं मला, माझंच नशीब नाशक तू माझ्या पदरात पडला, आमच्या घरी काही भीक नव्हती लागली, तुझ्या दारात येऊन पडाया. अगं काय ग माय, 2 तासाची एनर्जी इथे गेली माझी. आणि तुम्ही वेड्या नाहीयेत ग. अगं खूप श्रीमंत आहात तुम्ही, पण आपला बाप श्रीमंत म्हणून आपण श्रीमंत नाही. माय जगाच्या बापाने आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातलं, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आपल्याला. अगं 2 जीवन जगता आले ग. अरे कुणी वाईट मुलांना बघा, मग तीच पार्वती कालिका होते आणि तीच पार्वती महादेवाच्या चरणाशी राहून संसार करते. ताकद आहे ना बाई. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बेका पाटलाचा, अरे म्हणता लक्ष्मण रामाचा पोरगा. मी तर म्हणते फाशीच घ्यावी मंडपाला ह्या. लक्ष्मण रामाचे बंधू. हा काय सांगावी ताकद, स्त्रीची ताकद सांगते ना. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. जे मायाबाबत तुम्हाला जमलं ना, तर जगात कुणाला जमत नाही. अगं माझी माय आहे म्हणून मी तो बाय. कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर कधी फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. तिला 7 स्टार हॉटेलला जरी नेलं ना, 1000चं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं, म्हातारी चमचे घरीच आणणार, गॅरंटी. इट इज नॉट अ मिडल क्लास रे, इट इज हाय क्लास. तिला जाण आहे त्या रुपयाची, ती फुकट जाऊ द्या. आता लुगडं फाटलं तर गोधडी शिवती. चल आता जुन्या गेल्या, नवीन पायदळी शिवती. फेकत कधीच नाही. लोणच्याचे डबे कायम मिठाला असतात. ती नाही जास्त खर्च करत नाही. आणि तिच्या काटकसरीमुळं सामर्थ्याने संसार चालू आहे. कौतुक आहे ग माय तुमचं. अगं तुम्ही साध्या साध्या गोष्टीचा विचार करून तुमच्या पोरांचे भविष्य घडवता. कौतुक आहे दादा तुमचं. खरं सांगू, या वयात जर आमचं स्वप्न काय असेल ना, तर आमच्या मायबापाची स्वप्न पूर्ण करणं ही सगळ्यात मोठं स्वप्न आहे आमचं. बाकी आम्हाला पंढरीची वारी परमार्थ नाही जमलं तरी काही हरकत नाही. ज्या बापांसमोरून आमच्या पाहुण्या रावळ्यांनी 4 चाकीमध्ये आईट मारली, आमचा बाप आयुष्यभर सायकलीवर फिरला, कारण त्यांना आम्हाला मोठं घडवायचं होतं. मग आमचं कर्तव्य आहे, जेव्हा आम्ही चांगल्या पदावर असू, जेव्हा आम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये येऊ, तेव्हा आम्हाला खर्च न करता त्या बापाला 4 चाकी फिरवलं पाहिजे, ज्या बापासमोर अख्ख्या पाहुण्याने आईट मारली. माझ्या आई समोर माझ्या शेजारची बाई नवरात्रात 9 साड्या घालून यायची आणि माझ्या आईला दाखवायची कशी दिसते. माझ्या आईला वाईट वाटायचं, पण आई म्हणायची जाऊ दे ग, आमचेही दिवस कधीतरी येतील की. आज माझे दिवस आलेत ना, तर माझं कर्तव्य आहे की मी माझ्या आईला रोज 9 रंगाच्या साड्याने देवीसारखं नटवावं आणि त्या माणसांसमोर घेऊन बसलं. माझ्यासाठी तोच मकर आहे, तीच देवी आहे, माझ्यासाठी तेच मायबाप. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. साधा प्रश्न आहे माझा मायबाप. ज्याला घरातला बाप कळला नाही, त्याला जगाचा बाप कळणार आहे का? अशाला घरातली माय कळली नाही, तिच्या फाटक्या पदराची कधी झाण राहिली नाही, तिला माझ्या पंढरीची माय कधीच कळणार नाही. साधार आहे, ज्याला माणूस होता आला नाही, त्याला परमात्मा काय कळणार आहे. आणि काय माणसं आहेत रे. आणि असे माणसं आहेत, आमच्या रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं तरच कळलं. अरे येड्या किराणा दुकानदाराचा पीड सुतळीनं बांधलेला असतो.
त्याला माहिती आहे गावला इमानदार आहे. इतक्या चुकीच्या मेंटॅलिटीची माणसं आहे आम्ही. आणि बघा ना, आता एवढा सुंदर जरी कार्यक्रम केला तरी अख्खं गाव काय चांगलं म्हणत नसतं बरं का. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव जे काय असतील ते 2-4 तरी माणसं तुम्हाला खौट बोलणारच. ठीक ना, हा कशाला एवढा करतो रे, येत कोणी नाही, जात कोणी नाही, पैशाचा वेळ आलाय कुठं तरी खर्चायचंच. लोक आहेत रे लोक. कुणी म्हणलं की नाही काय सांगायचं, त्या मंडळाने कीर्तन महोत्सव ठेवलाय, खरंच तुमचं कौतुक आहे. या कीर्तन सोहळ्यात खालीचा वाटा ज्याचा आहे ना, त्या प्रत्येकाचं कौतुक आहे. तुम्ही आमचं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही, अरे तुम्ही गणपती समोर कीर्तन ठेवली म्हणून तुमचं कौतुक आहे. माणसं कमी जास्त येऊ दे रे, पांडव 5च आहेत, पण जिथं जगाचा मालक पाठीशी उभा आहे, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध जगाच्या मालकाच्या आशीर्वादाने त्यांनी जिंकलं. आणि कीर्तनाची जागा म्हणाल ना, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. नाम संकीर्तन माणसं गोळा करण्यासाठी काही करू नये एवढीच विनंती माझी. जगाचा मालक बघतो रे, आजकालच्या लोकांना असं काही वाटतच नाही रे, असं काही जनाची नाही मनाची तरी रे. तुम्हाला काय करायचं ते करा, पण धर्म मंडपात नाही बाहेर करा ना. काय आम्ही असं नाही म्हणत करू नका, फक्त इथं लोक. काय कीर्तनाची ताकद आहे कसं सांगू तुम्हाला. ही ताकद ही तुम्हाला इतकं मोठं करणार ना, ह्या मंडळात ज्याचा कणभरही वाटलाय ना, त्याला या कीर्तन सोहळ्याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या व्यासपीठाचा. नामा म्हणे पहिला असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग. तुझ्या मुखात निदान कमीत कमी, निदान म्हणजे कमी, निदान एवढं तरी. ज्याने माझ्या विठ्ठलाचं नाव घेतलं ना, कसल्याही परिस्थितीमध्ये देव त्याचं कल्याण केल्याशिवाय. पण काही माणसं म्हणजे ताईलाही भजनं केली पण काही भेटलंच नाही, अशी आहेत ना काय. त्याचं कारण मी सांगते ऐका. हरिमुखे म्हणा हे ठीक आहे, पण त्याचं पुढचं वर्म आहे जीवे वेगू आसोनी. कसं देवाचं नाव घ्या हे बघा. ती लवणाची कुंजरे सुधली या लवण सागरे, मोहीची माघारी परती जेरे. देवाचं नाव कसं घ्यावं. हत्ती केला, काय केला, घोडा केला. मग काय केलं आपण हे कर. खरंच म्हणलं तुम्ही मुदाम जीव खाताय माझा. काय माणसं अशी बसल्यात, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय नाही काय, तू बोल मी बसलोय ना, तू बोल ग. उपकार करता का रे लोक आहे ना. परवा दिवशी महाराज सप्ताह होता आणि सप्ताहात सगळ्यात मोठी पंगत एका माणसाने घातली. मी म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय विशाल हृदय, काय जेवण दिलं, काय काय सुंदर मंडप दिला. शहराचा म्हणला ताईला नका कौतुक करू, त्यानं काय चांगलं म्हणून खाऊ नाही घातली माणसं. म्हणलं मग ती मला इलेक्शन जवळ आले म्हणून ठेवले ती. जाऊ दे बाबा, कशी तरी खाऊ तरी घातली ना. अरे म्हणलं खाऊ घातली घात काय नवलंय, प्रत्येक माणसाला गण लावते मग खाऊ घालताय. मला मी हिंदू धर्मात जन्माला गेला, मी स्वतःला फार सौभाग्यवान समजते. खरंच नाही सौभाग्यवान समजतं. काय धर्म आहे माझा, काय धर्म आहे.
आणि मला असं वाटतं प्रत्येक माणसं आपला धर्म जपतात. आपण आपला धर्माचे पालन करणे, पाखंड हे जेव्हा करणे काम बीज वाढवावे हे आमच्या हातात आहे. कपाळाला गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं लावायचाच. मुस्लिम लोक नमाज सोडतात का? कधी गुरुद्वारात गेलात का? शीख लोक मस्तकावर कापड घेतल्याशिवाय गुरुद्वाऱ्यामध्ये प्रवेश देत नाहीत. मग तुम्ही स्त्री असा नाही तर पुरुष. समजा एखाद्या मुलाने एखाद्या मुलीने अंगभर कपडे घातलेले नाही आहेत, ते प्रवेश करू देत नाहीत गुरुद्वाऱ्यात. क्रॉप आहे नाही होत ते, खरंच नाही होत. मग आमच्या मंदिरात असे नियम का नाही? आमच्या मंदिरात ही कोण फोन करतो, ती कोण फोन करते. हा तू ये मंदिरात भेटू महादेवाच्या मंदिरात. जनाची नाही मनाची तरी वाटू दे रे. धर्म जपतचा जरा. अरे मंदिराच्या दगडावर तुमची नाव आहेत रे, किल्ल्यांच्या दगडावर तुमची नाव आहे. कशासाठी? काय अवस्था आहे मंदिराची? स्वच्छता आहे का काही? आपलं काम आहे रे. लोक म्हणले मी एकटा नीट राहिलो म्हणून काय सगळीच नीट राहतात का? तू एकटा राहणं पडू लोकच म्हणू दे तू ना. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं रे. चांगलं वागणं आपल्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं. चांगलं वागायचं नाही. आता माझी एकटीने काय गाव सुधरत असते मग काय सोडून द्यायचं का? अट्टल बिहारी वाजपेयीची एक सुंदर कविता, त्याच्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हाती सिंह घोडे लागले सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का? लोक हसतात. अक्कल जरा म्हणतात तुला एवढूसा जीव तुझा. लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे का? मुलंच बोलती जीव असतं. लोक अनंत वाचाला वरळते त्या पैसे नाही गोपाळ पावे हरी. तुका बरं म्हणले लोक जायचे हो कधीता धरवेना. लोकांचं तोंड म्हणजे वकरी. लोकांना सुखही सांगू नये दुःखही सांगू नये. लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नाही, हप्ते भरले नाही म्हणून बँकेने लिहिलेली बी सांगायची. कसं असते आमच्या स्टेटस ठेवला की गिरली त्याची आधी कळत असते, सांगायचंच नाही. लोकांसमोर कुठं नाच करायचं नाही. माझ्या हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. देवा सांगू सुख दुःख देव निवारील. फक्त हरिमुखे काही गरज नाही. द्वारकेचा राणा जगाचा मालक रक्षण करतोय. फक्त त्याच्या विश्वास ठेव. या विषयात लोक बोलतात. लोक एवढा सुंदर कार्यक्रम केला कोणी म्हणलं की नाही? त्या मंडळानं शिवराई पाटलाचं कीर्तन ठेवलंय म्हणा. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काही खरंच आहे का? मरण ना ते ठेवणारा. लोक गुरी बायको केली तरी म्हणतात बाबू याला बरी दिली. आणि काळी केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला. स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं त्यांनी आवडत त्याला काय कळवते नुसतं म्हणायला गेलं. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं. गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही सांगितलं पण नाचू नाचू गेली होती. अरे मरू का? कसं तरी जगू द्या झाले. कसं तरी लोक आहेत रे. लोक म्हणले चिमणीला एवढूसा जीव ग तुझा जाग्यावर आले. लोक म्हणले चिमणीला एवढूसा जीव ग तुझा. तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं. नाही दादा खरंच आहे तुझं. माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही. पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आणि विझवणाऱ्यात असं सगळ्यात मी ठीक आहे ना. तुका म्हणे सत्य कर्मा भावे घातली या भयंकर का. आम्ही त्यांचा नाही विचार करत. आम्ही फक्त विचार करतो मी सत्य आहे ना. साह्य रे सत्य जगता येईल असं. आणि साह्य थोडं थोडं तरी प्रयत्न करू शकतो. अगदीच तसा. पण विनंती स्वतःचं सामर्थ्य ओळखा. आपली ताकद आपल्या धर्माची ताकद ओळखा. ओळखा रे मायबाप. पोरा मायबापांना तरुण मुला मुलींना विनंती माझी मायबाप ओळखा रे. आपल्या मनगटात ताकद आहे. जगाचा मालक देतो फक्त कष्ट करायची दानत ठेवली पाहिजे. आणि ज्याची कष्ट करायची दानत आहे नीतिमत्ता साफ आहे आणि ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे जगाचा मालक त्याला यश दिल्याशिवाय राहत नाही. हा माझा विश्वास. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणी मनोरथ आहे. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जा. कष्ट न करता जगाचा मालक देत. सिंहाला पोट भरायचं म्हणजे हरिणाच्या पाठीमागं पळावं. कष्ट करा पोरापोरींनो.
हे जग सोपं नाही आहे. इथं खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तरच लोक मागे पुढे करतात. हा, कोरोनात दोन्ही बी कामी आले नाही. जगाच्या मालकाने पत्ती फिरवल्यावर दोन्ही कामी आलं नाही. मी तर म्हणते 2-3 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. आला पाहिजे ना. लय माजली होती लोक, लय उतरली, लय माज करायची आमच्या पुढं. करोडपती नवरा पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. या बायकोनं महाराज लोकांना कधी चहा माजला नाही. असली अवस्था बेकार झाली. आणि आजकाल इतकी वाईट अवस्था आहे. एखादा वारकरी जर धोतर घालून विमानात गेला तर विमानातली लोक अशी बघतात जसं काय अतिरेकी आलं. धोतरात बॉम्ब कुठं घेऊन आलं. ही बघण्याची मेंटॅलिटी काय आहे तुमची? आणि तुम्ही काय मला अनएज्युकेटेड समजता काय? हा, आणि ज्ञानाचं म्हणाल तर पुस्तकी ज्ञान कधी कामी येत नाही. सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे. पुस्तक वाचून खोकडी शाणी होतात रे. ज्ञानाचं म्हणाल तर ज्ञान ज्ञानोबाऱ्यांसारखं असावं. हा बल 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने शोध लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते झलकलकीत दिसे तर आविजो माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं. सातुकीने सांग कसं खंडी जपात पाणी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून दे. हरिमुखे किती सोपे ना व्हायला. या विषयाकडे ताकद आहे आपल्या धर्मामध्ये. कष्ट करा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. तरी त्यांच्या नाकावर टिचून 40 वर्षाच्या आत 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले माझ्या राजाला. हा इतिहास कमीपणाचा मोठेपणा आला पाहिजे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, त्याला उभं केलं सरांनी प्रश्न विचारला. म्हणजे मी लॉच्या 2nd इयरला आहे आणि आमच्या वर्गात एक पोरग त्याला उभं केलं. सरांनी उत्तर देताना आम्हाला कळलं की पोरग बोबडे. अख्खा वर्ग हसला. सर म्हणजे मूर्खच का तू? तू लॉला ऍडमिशन घेतलंय, तू वकील कसं होणार आहे आणि केस कशी लागणार? तर मला तो त्याला बोलू नका. कतलं बोलू? थकलं नाही तर कतलं बोलू? कधी दिलं कधी लागल कधी मी कधी लागल. आणि तुला तुझं बोलणं कळलं पाहिजे. पुढच्याला वकिली करायची, वक्तृत्व प्रबळ पाहिजे, शब्दांमध्ये फेक पाहिजे, पुढच्याला समजून सांगता आलं पाहिजे. तू कसं मला थोर सोडली का ते वकील व्हायचं सोड म्हणले. हे 20 रामायणाचे ग्रंथ घे. उद्या यातला एक जरी विकला ना, उद्यापर्यंत यातला एक जरी विकला ना, पट्ट्या मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. दुसऱ्या दिवशी सरांनी उभा केला, त्याला उभा राहिला. तो ग्रंथ विकले आणि ठगले विकले. कसं काय नाही तो पण म्हणला तर प्रत्येकाच्या दलवाद्यात जायचो, दलवाद वाजवायचो. त्यांनी दलवाद उधळला की त्यांना फक्त म्हणायचो, हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण. तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन होय पुढं. तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतली ना स्ट्रॅटर्जी गणी वेगळा. कसं वापरायचं? दुनिया झुकतीये. झुकायला मला चाहिए. काय माझ्या राजांचा इतिहास. शिवणे हे मला शिवबा जन्मला, शिवणे हे मला शिवबा जन्मला, राजांचा अधिपती. राजांचा अधिपती आर दैवत छत्र
निष्ठा स्वराज्याची निष्ठा आहे. छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा नवरा युद्धात दोन्ही हाती मावळा घरी बसला. मावळा घरी बसला एक वर्गात राजा भेटायला आलं. राजा भेटायला आले बघता मावळ्याच्या डोळ्यात कपाणी आला. मावळा जसा रडायला लागला. राजे किंचाळले, लाज वाटत नाही? अरे हा माझा गोष्ट माझीमध्ये लढण्याची शपथ घेतली होती. सांगितलं म्हणून विश्वास नाही माझ्यावर. काय झालं? आज गेलं का बघ घरातला मी नाही बोलायचं. अवघड काही समजलं तू नसले अवची जगाने देऊन एकच ना म्हणतो बिंदस मला त्यासाठी देव कोणाला लावायचा. आज गेलं पण नकाल करायचं. अरे मग रडतोस का? वाईट वाटतं यार. माझ्या झोपडीत माझा राजा या स्वराज्याचा घरी छत्रपती शिवाजी महाराजांचा आगमन झाला. पण त्यांना मुलगा ठेवायला या थोर सैनिकाला हात शिल्लक नाहीये. या खंडन डोळ्यात पाणी आलं राजा या निष्ठेनं आणि या मावळ्यांनी बोललं सराव. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. ज्याला जय म्हणून वाटलं नाही तुम्ही घरी जाऊन पिटवून गेला का? तुमची चूक नाही रे. आम्हाला काय घेऊन देणे दादा. 500,000 मतदान करणाऱ्या जाती आपल्याला शिवाजी महाराज कळत असतात होय. आपल्याला फक्त माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची बरोबर साडी बस. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू दे. कधी कधी जे आपल्यासाठी मेले ते बिचारे वर बसून विचार करीत असते. ती म्हणत असतात की हा कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगतसिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी बघा. आमच्या देशात हजाराचा बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात. खरा परमार्थ लटके झाले कटके. अवघडच आहे या विषयात. मग आम्हाला आमची ताकद कळली पाहिजे. लक्ष्मणाला शक्ती लागली. मारुतीराय द्रोणागिरी पर्वतावर गेले. जागेवर आले. तुम्ही जागेवर आले का? लक्ष्मणाला शक्ती लागली होती ना. तिथून निसटलं होतं आपलं. माझं जवळ नको बघायचं बाहेर. हा चला. लक्ष्मणाला शक्ती लागली. मारुतीराय कुठे गेले? द्रोणागिरी संजीवनी बुटी आणायला. महाराज अख्खा पर्वत उचलला कारण संजीवनी बुटी सापडत नाही. मध्ये अयोध्या लागली. लंकेकडे जाताना भरतांनी पाहिलं असं काय आहे ज्याच्या सावलीने अख्खी अयोध्या व्यापली. बाण मारला. राम राम लिहिलंय बाणावर. मारुती कुणाला म्हणावं लक्षात घ्या. माझ्या भगवंताने काळ पाठवला तरी मी स्वीकारणार. ही श्रद्धा ज्याची रामावर त्याला मारुती म्हणावं. देवाने काळ पाठवलाय तरी मी स्वीकारणार. कारण कोणी पाठवलाय? देवाने. तो मारणार. बाण स्वीकारला. कोणी मारला? रामबंधू भरत आहे. आपण रामदास मारुती. पर्वत संजीवनी बुटी घेऊन चाललोय. सापडली नाही. अख्खा पर्वत नेतो. लक्ष्मणाला शक्ती लागली. सूर्योदयाच्या आधी पोचायचं नाही प्रश्न तर जीव जाईल त्यांचा. लक्ष्मण विचारतायत. भरत विचारतायत काय झालं कधी झालं कसं झालं सांगता का जरा? ओ फार चिंता लागून राहिली. एखाद्या गोष्टीचं वर्णन करतं का जरा? मारुतीराय म्हटले सगळं सांगितलं असतं पण माझ्याकडे वेळ नाही माझा. ते म्हणले हो मी नाही माझ्याकडे वेळ नाही माझा. आता मला पटकन सूर्योदयाच्या आधी पोचायचंय. तिकडून आल्या उर्मिला का नीट करू नाही मग मातोड करू. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी. त्या म्हटल्या अहो मारुतीराया
भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य कसा उगवतो मी बघते. काय ताकद आहे स्त्रीमध्ये. सूर्याला सुद्धा उगवण्यापासून थांबावं. तिला स्त्री म्हणावी, तिला पतिव्रता म्हणावी, तिची देवावरी काय ताकद. माय बाप मारुती राया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुती राया पोहोचेपर्यंत सूर्योदय झाला. ही स्त्रीची ताकद आहे. त्याला अंडरस्टिमेट करू नका, ग्राह्य धरू नका. फार ताकद आहे तुमची. आम्ही विचारू ही ताकद आम्हाला ओळखायला मदत कशी होईल. हरिमुखे लोक म्हणले अहो संसारिक माणसं आम्ही, तुम्ही एक ब्रह्मचारी. ना तरी दरवी जैसे विघोनी नाना रसी प्रीतिरस स्वादासे रिणी जेवी. संसार असा करा पळीसारखा. पळी आमटीतून आल्यावर तिला विचारायचं कधी पळी माय आमटी तिखट झाली का आळणी झाली. पळी माय सांगेल का. आता एवढी डवळू डवळू आली की पण सांगणार. कारण तिला माहित आहे माझं काम तेवढंच आहे मिश्रण करणं. बाकी दलवी म्हणजे पळी. त्या दलवीसारखा संसार करा. संसारात राहा अलिप्त कमळ जळी पण फार नका विचार करू. जीवे वेगळू. पण ज्ञानोबाईंना आम्ही म्हटलं तुमच्या एकट्यावर कसा विश्वास ठेवायचा. व्यासाची या ज्ञानदेव म्हणे मोक्ष नाही मुखी नाम हाती ऐसी साक्ष. म्हणजे असं कसं झालं त्याचं उत्तर हरिपाठातच. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्म चित्त नाही नामी परिते व्यर्थ नामासी विनमुख तो नर. अहो चित्त नसेल तर करून फायदा. म्हणजे आपली कशी अवस्था आहे. एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे पण मरू दे तिकडं. महाराज म्हणले हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल. शहाणा तो दही घेतो असे आता काय बोलणार. महाराज म्हणले नारळ घे वर्षात लेकरू होईल. हा वर्षाने माघारी आला म्हणला भांडताय तू वर्षी झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात बिंगडी तरी नको. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला म्हणला पक्का भांडताय तू लेकरू नाही. मग आता आजपर्यंत माझे नारळ फसलं नाही तुझ्या बाबतीत 2दा फसलं. तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले करे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली तू 2दाही एकटाच झाला. तुझी बायको कुठे आहे.
ती वल्ल्याला गेलं नाही झालं. तुम्ही सांगा पुणेकर किती नारळ देऊ होईल. मी सांगते किती हरिमुखे म्हणा म्हटलं पुण्य मिळेल. हरी उच्चारणी अनंत जातीला लयासी, पण त्याला तत्व आहे आवडीने राहावे. तुझी चिंता द्याशी गुण गाईन, पण कसं आवडी. आणि जेव्हा आम्ही मुखात हरीचं नाव घेऊ तेव्हा आम्हाला मुक्त्या साधायची गरज. आमचा क्षण हा आमच्या आनंद काळाची पुरवणी करतो. लक्षात घ्या, आमचा देवाच्या दारातला एक क्षण आम्हाला अनंत काळाचं पुण्य देतो. फक्त मुखात नाम पाहिजे. देवाची क्षण भरी चालणार. पुण्य मिळवायचं ना प्रेमाने भजन. विठोत्ताय रखुमाई व्यासमुनी आम्हाला वेदाचे महर्षी असून सांगताय हे करण्यापेक्षा हे करा. मग हेच करा. गुरु रामचिंतनाचा अष्टहास अष्टविनायक मित्रमंडळाच्या माध्यमातून भव्य कीर्तन सोहळा अगदी मुखी नाम हाती मोक्षासी पूर्तता जन्मी केरावे. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंग वादक, सर्वांचे मनस्वी आधार, अगदी नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं. आणि त्यामुळे माझी ही अगदी तुटकी मुटकी सेवा त्यांच्या जन्माशी अर्पण करते. त्याचबरोबर सगळ्यांचे मनस्वी आभार. आता कोणाचंच काहीच कळे नाही. सगळ्यांचे मनस्वी आभार. संयोजक, आयोजक, नियोजक सर्व काही अष्टविनायक मित्रमंडळ सगळ्यांचे मनस्वी आभार. तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही. इथे सगळे समान आहेत. पण तुम्ही ही जी परंपरा जपताय ना, एक दिवस असा येईल की तुमचा आदर्श घेत ही सगळी माणसं तुमच्या पावलावर पाऊल टाकत चलतील एवढा विश्वासानाचा गोड गोड अट्टास करताय तुम्ही. सर्व टाळकरी, चोपदार दादा, उत्कृष्ट गायनाला तुमच्या जन्मशतशः प्रणाम. माऊली यशच तुम्हाला सामर्थ्य देईल माऊलींची मी प्रार्थना करते. उत्कृष्ट मृदुंग दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड सेवा समर्पित केली तुम्ही, तुमच्या जन्मशतशः प्रणाम. मायकल दादा तुमचे मनस्वी आभार. गोड सिस्टीम लावलीत तुम्ही. विनिकरी दादा, माझे वडील तुमच्या जन्मशतशः प्रणाम. तुम्ही सर्व मायबाप एवढा पावसा पाण्याचा आल्हाद तुमच्या जन्मशतशः प्रणाम. सुरुवातीला वाटलं माझं काही खरं नाही, पण शेवटला वाटलं थोडंफार खरं आहे. चला बरं का, कारण सत्याला थोडा वेळ लागतोच, पण सत्य शेवटी सत्यच आहे. आणि भगवंताच्या नामाशिवाय सत्य काही नाही, आणि भगवंताशिवाय आपलं कोणी नाही, एवढं एकच वाक्य माझं काय लक्षात ठेवा. आणि या सत्याने चला. विठ्ठल जय जय